नमस्कार, वैशालीच इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संक्रांतीनिमित्त तिळाच्या वड्या करणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने मी या वड्या केलेल्या आहेत, कोणालाही जमतील आणि अजिबात चुकणार नाहीत अशा या वड्या आहेत। 2 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला ते खमंग भाजून घ्यायचे। भाजताना मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि तीळ सारखे हलवणार आहे। तीळ भाजून झाल्यानंतर मी गूळ घेतलेला आहे, गूळ चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं। 2 वाटी तिळासाठी मी 1.5 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। आपल्याला इथे पाक करायचा नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे। एक चमचा मी आता इथे तूप घालणार आहे। गूळ पूर्णपणे वितळला आहे, अजिबात खडे नाहीये। त्याच्यामध्ये आता मी भाजलेले तीळ घालते। इथे मी गॅस लहान केलेला आहे। आपल्याला हे जे मिश्रण आहे गोळा होईपर्यंत सतत हलवायचं आहे आणि अजिबात गॅस मोठा करायचा नाहीये। हळूहळू आता या मिश्रणाचा गोळा व्हायला लागलेला आहे, घट्ट व्हायला लागले हे मिश्रण। हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला आजूबाजूला गाणे ऐकू येत आहेत। आमच्या घराच्या मागे फार्म आहे, तिथे हुरडा पार्टी असतात, त्याच्यामुळे दिवसभर तिथे लोकांची गर्दी आणि गाणे लावलेले असतात। पोळपाटाला तूप लावलेलं आहे। वाटीलाही मी खालून तूप लावून घेतलेलं आहे। आपल्याला हे मिश्रण थोडं पसरवून घ्यायचंय। आता लाटण्याने मी लाटून घेणार आहे। लाटण्याला देखील मी तूप लावलेलं आहे। मिश्रण जसं जसं गार होतं तसं तसं ते कडक होतं, थोडंसं आपल्याला जोर लावावा लागतो लाटताना। लगेचच आपण आता मार्किंग करून घेणार आहोत वड्यासाठी, कारण गार झालं तर मग आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत।
आता हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला याच्या वड्या काढायच्या। मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे, छान वड्या निघालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता गुळाचा पाक न करताही या वड्या छान झालेल्या आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।